नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी अहिल्यानगर यांच्या वतीने सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय भारत, जय संविधान या घोषवाक्यासह सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या तत्वांचा जागर करत समाजात समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्याचा संदेश या पवित्र दिनी देण्यात येत आहे। बहुजन समाज पार्टी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सर्व भारतीयांना या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत असून या शुभेच्छा संदेशाचे शुभेच्छुक आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मायावती बहनजी, राष्ट्रीय कोऑर्डिनेटर माननीय आकाश आनंद, माननीय रामजी गौतम साहेब, प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब, महाराष्ट्र प्रभारी पुणे खानदेश झोन रामचंद्र जाधव साहेब, पुणे खानदेश झोन प्रभारी राज चव्हाण साहेब, प्रदेश महासचिव किरणजी अल्हाट साहेब, अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील ओहोळ, भाईचारा कमिटी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज भाई शेख, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, जिल्हा सचिव दत्तात्रय सोनवणे, सलीम भाई अत्तार, प्राध्यापक भांबळ मॅडम, विधानसभा अध्यक्ष निलेश घोडके, माजी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, शहराध्यक्ष फिरोज शेख, गणेश बागल, श्याम आवटी, संतोष मोरे, दत्तू गिरी, बाळासाहेब मध्ये, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे, श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष त्रिंबक साळवे, माजी जिल्हाध्यक्ष बालकृष्ण काकडे व सर्व पदाधिकारी। यावेळी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेच्या वाटेवर चालण्याचा संकल्प करण्यात येत आहे। तसेच पुढे मेजर राजू शिंदे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिराव फुले यांच्या कार्यामुळेच समाजातील वंचित, शोषित घटकांना नवी दिशा मिळाली आहे। त्यांनी दिलेला शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे। युवा पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेत समाजहितासाठी कार्य करावे, तसेच संविधानाच्या मूल्यांचे जतन करून देशाच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील ओहोळ म्हणाले की भीमराव रामजी आंबेडकर व ज्योतिराव फुले यांची जयंती ही केवळ स्मरणाचा दिवस नसून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा दिवस आहे। त्यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांच्या विचारांमुळेच आज आपण समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मार्गावर पुढे जात आहोत। तसेच त्यांनी सर्वांना आवाहन केले की बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करून